नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ट्रक चालकांच्या संपानंतर आता लालपरीचा मोठा निर्णय काय असणार। चला बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, हिट अँड रन कायदेविरोधात ट्रक टँकर चालक संपावर गेले आहेत। त्यामुळे इंधनाचा तुटवडा होईल या भीतीने वाहनधारकांनी इंधन भरून घेण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र सर्वत्र आहे। या संपाचा फटका एसटी वाहतुकीवरही फटका बसण्याची शक्यता आहे। मात्र लालपरी या संपातही 10 दिवस तक धरू शकेल इतका इंधन साठा नांदेडमध्ये आहे। नांदेडच्या आगारात 45,000 लिटर डिझेल उपलब्ध असून त्याद्वारे आगामी 10 दिवस एसटीची नियोजित वाहतूक सुरळीत जाऊ शकते, असे आगार प्रमुखांनी स्पष्ट केलंय। मित्रांनो, त्याचप्रमाणे विदर्भातील सर्व डेपो मिळून 6.5 लाख लिटर डिझेल उपलब्ध आहे। एसटी बससाठी लागणारे डिझेल सध्या ऑइल कंपन्यांना डेपोमधून मिळत नसल्यामुळे पोलीस सुरक्षेमध्ये तो डिझेल एसटीच्या विविध डेपोपर्यंत आणण्याचा एसटी प्रशासनाचा प्रयत्न आहे। त्यासाठी एसटी प्रशासनानं पोलीस स्टेशनला पत्र दिल्याची माहिती एसटीचे विदर्भ उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गबने यांनी दिली आहे। एसटी बसेससाठी विदर्भात रोज 2 लाख लिटर डिझेल लागते। सध्या विदर्भातील सर्व डेपो मिळून 6.5 लाख लिटर डिझेल उपलब्ध आहे। त्यामुळे 3 दिवस एसटी सुरळीत धावू शकेल अशी स्थिती असल्याचे गबने म्हणाले। मात्र नागपूर जिल्ह्यात 1 दिवस पुरेल एवढा डिझेल साठा असल्याचे नागपुरातून दुसऱ्या जिल्ह्यात धावणाऱ्या एसटींना तिथून डिझेल भरून येण्याची सूचना करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे। मित्रांनो, सध्या एसटीची काय स्थिती आहे? सध्या एसटीच्या दररोज सरासरी 14,000 बसेस धावतात। या बसेससाठी दररोज सरासरी 11 लाख लिटर डिझेल लागते। त्याचप्रमाणे एसटीच्या 250 डेपोमध्ये डिझेल भरण्याची सोय आहे। इंडियन ऑइल कॉर्पोरेशन IOC व भारत पेट्रोलियम BPCL या 2 पेट्रोल केमिकल कंपन्यांकडून एसटी महामंडळ डिझेल खरेदी करते। सर्व आगारात आजच्या दिवस पुरेल इतका डिझेल साठा सध्या आहे। संप आणखी काही दिवस चालल्यास डिझेलची कमतरता भासून बस फेऱ्या रद्द होऊ शकतात। एसटीच्या सर्व आगारामध्ये किमान 2 दिवस पुरेल इतका इंधन साठा आहे। सध्या राज्यातील सर्व एसटी आगारामध्ये कमीत कमी 2 दिवस पुरेल इतका इंधन साठा आहे। ट्रक आणि टँकर चालकांचा संप आणखी 2 दिवस चालला तर नक्कीच सर्वसामान्यांचा प्रवाशांना माध्यम असलेल्या एसटीचे चाके थांबतीलच अशी चिन्हे दिसून येत आहे। त्यामुळे देवदर्शनावरून परतणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे। मित्रांनो, तुम्हाला माझी अशीच ही माहिती आवडली असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।